दुनिया झुकती है पर झुकाने वाला चाहिए असं म्हटलं जातं. ते काही खरं नाही. म्हणजे शिकली सवरलेली लोक, IAS, IPS, उपजिल्हाधिकारी दर्जाची लोक, मोठमोठे राजकारणी, मंत्री-संत्री हे जर का एखाद्या भोंदूबाबाच्या नादी लागून नको ते अघोरी कृत्य करत असतील आणि स्वतःसहित समाजाचीही जर का फसवणूक करून घेणार असतील, तर अशा लोकांना काय म्हणायचं? नाशिकच्या अशोक खरात याच्या एक एक कहाण्या आता पुढे येऊ लागल्या आणि डोकं चक्रावणारा तपास यामध्ये होणार हे आता सिद्ध झालंय. हा खरात नेमकं काय करायचा, कशा पद्धतीनं लोकांची फसवणूक करायचा, महिलांवर अत्याचार करायचा, बलात्कार करायचा, याबाबत आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तू माझी राधा आहेस, मी तुझा कृष्ण आहे. तुझ्या पूर्वजन्मी तू खूप मोठं संकट तुझ्यावर आलं होतं, तू खूप पाप केले होतेस आणि म्हणून या जन्मी आता तुला हा त्रास होतोय आणि या त्रासातून जर का तुला मुक्त व्हायचं असेल तर तुला माझ्यासोबत शरीर संबंध ठेवावा लागतील किंवा तुला मला खुश करावं लागेल, जेणेकरून तुझ्यावरची ही संकट दूर होतील. अशा पद्धतीनं शेकडो महिलांच्या मानसिकतेबरोबर खेळत किंवा त्यांना मानसिकदृष्ट्या आधार देत अशोक खरात या लिंगपिसाट माणसानं नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे असं आपलं साम्राज्य अनेक शहरात वाढवलं. तेथील भक्तगण हे त्याच्या भेटीसाठी येत होते आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये समजा काही खेडूत, ग्रामीण भागातली लोक आहेत किंवा अडाणी लोक आहेत, ज्यांचं शिक्षण कमी आहे, अशी जर का असली असती ना तर एक वेळ ते मान्य करता आलं असतं. पण या बाबाच्या दरबारात येणारा हा पैशावाला, गर्भश्रीमंत, अतिशय उच्च शिक्षित अशीच व्यक्ती त्याच्या दरबारात हजेरी लावायची आणि हा बाबा दुसरं तिसरं काहीच करत नव्हता. तर तो केवळ मंत्रतंत्राचं खोटं नाटक करायचा, रिमोट कंट्रोलवर चालणारा साप हा सगळ्यांसमोर आणायचा आणि सगळे काही तांत्रिक मांत्रिक गंडेदोरे आपल्याला येतात आणि आपली पॉवर एवढी आहे की आपण कुठलंही संकट दूर करू शकतो असं सांगून लाखो करोडो रुपये या सावजांकडून मिळवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची एक अगदी मजेशीर किंवा हसण्यासारखी गोष्ट तपासादरम्यान उघडकीस आली आहे आणि ती म्हणजे हा बाबा मोठमोठे अधिकारी, मग त्यामध्ये IAS असतील, IPS असतील किंवा काही उपजिल्हाधिकारी असतील, महसूल प्रशासनातील काही अधिकारी असतील, यांच्या सोबत अनेक जमिनींच्या व्यवहारात पार्टनर होता. हे अधिकारी याच्या जाळ्यात गुरफटले जायचे. ते कसे? हा संमोहित करायचा. पती पत्नी जर का आले तर पतीसोबत वेगळी चर्चा करायची, पत्नीसोबत वेगळी चर्चा करायची, दोन्ही पती पत्नींमध्ये भांडणं कशी होतील याचा प्रयत्न करायचा आणि मग त्यावर उपाय काय? तर हा बाबा वेगवेगळे खडे आणि खड्याच्या अंगठ्या या 50,000, 1,00,000, 2,00,000 अगदी 50 लाखापर्यंत खडे विकायचा. बरं, हे खडे कोणते? तर सांगितलं जायचं की तो पुष्कराज, माणिक, मोती अशी काही खडे विकायचा. पण हे खडे हे गारगुटीच्या किमतीचे देखील नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा सगळ्यात मोठा धंदा काय होता? तर हा खडे म्हणून चिंचोके विकायचा. म्हणजे बघा लोक किती या सगळ्या भ्रमाला बळी पडतात किंवा कशा पद्धतीनं त्यामध्ये गुरफटले जातात आणि अंधश्रद्धेचा किती मोठा फायदा या खरात सारखे बाबा लोक उचलतात हे यावरून स्पष्ट होईल. चिंचोके जे आहेत ते बाजारात 5, 50, 100 रुपये किलोनी भेटत असतील. हा ते चिंचोके आणायचा, ते चिंचोके व्यवस्थित घासायचा, ग्राइंडिंग करायचं म्हणायचं थोडक्यात, त्याला पैलू पाडल्यासारखं करायचा आणि तो चिंचोका हा मौल्यवान रत्न आहे आणि हे रत्न तुम्ही परिधान केल्यानंतर तुमची सगळी संकट दूर होतील असं सांगून तो अगदी 10-20 पैशाचा चिंचोका हा लाखो रुपये किमतीपर्यंत विकायचा. जसं गिऱ्हाईक तशी त्या चिंचोक्याची किंमत असायची. किती मूर्ख आहे तो लोक. किमान आपण जे काही खडे घालतोय किंवा आपण जे काही
वस्त्र अलंकार परिधान करणार आहेत किंवा जी काही गंडेदोरे बांधणार आहेत त्या गंडेदोऱ्याची ताकद आहे का, आणि त्यामुळं खरंच फायदा होणार आहे का, की आपल्या मेहनतीमुळेच आपल्याला फळ मिळणार आहे, आपली चांगली कर्म असतील तर चांगलं फळ मिळणार आहे, हे लोकांच्या लक्षात येत नव्हतं का? आणि या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत नव्हत्या आणि त्याचाच फायदा हा अशोक खरात नावाचा भोंदू बाबा लिंगपिसाट माणूस घ्यायचा. बरं, हा करायचा काय? तर नवरा बायको हे दोघं जण जर का एकत्र भेटायला आले तर त्यांच्याबरोबर सुरुवातीला चांगली चर्चा करायचा आणि त्यानंतर तो सांगायचा पतीला की मला तुमच्या पत्नीच्या जे काही कुंडली आहे किंवा त्यांचा जो काही पूर्वाश्रमीचा पूर्वजन्म आहे या सगळ्याबाबत त्यांच्याशी बोलायचं, तुम्ही थोडं बाहेर थांबा. आणि त्यानंतर काय करायचा? पेढ्यामधून किंवा प्रसादामधून तो गुंगीचं औषध द्यायचा, स्वतःचं मूत्र आणि वीर्य हे एकत्र करून तो त्या महिलांना पाजायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा, अत्याचार करायचा. सगळं भयानक आहे, किळसवान आहे. आणि या सगळ्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं. म्हणजे बघा, जर का एखाद्या महिलेने या सगळ्या प्रकाराला जर का नकार दिला किंवा त्याचं बिंग फोडण्याचा प्रयत्न जर का करायचं ठरवलं तर हा बाबा तिला ब्लॅकमेल करायचा, तिच्या नवऱ्याला तिच्या चारित्र्याबद्दल नको नको ते सांगायचा आणि मग दोघात भांडणं व्हायची. ती भांडणं मिटवण्यासाठी पुन्हा बाबाच मध्यस्थी करायचा आणि त्या बदल्यात तो शरीर सुखाची मागणी करायचा. म्हणजे संत परंपरा असेल किंवा महान विभूतींची परंपरा असेल, या सगळ्या परंपरांना बट्टा लावण्याचा प्रकार हे असले बाबा लोक करतात आणि त्यामुळं या बाबा लोकांना उघडं नागडं करून भर चौकात मारलं पाहिजे, फासावर लटकवलं पाहिजे. आणि जे लोक त्याच्या अंधश्रद्धेला बळी पडले ना, त्यांना सुद्धा थोडी अक्कल पाहिजे. लोक हे करताय काय तुम्ही? चिंचोक्याचे लाख रुपये देताय. अरे किमान त्याची काहीतरी कुठंतरी एखादा जर का जे काही खडे आहेत किंवा ग्रहताऱ्यांचे जे काही रत्न दिले जातात, जे आभूषणं दिली जातात, त्यातला कुणी जाणकार जर का असेल तर त्याला दाखवून तर पाहायचं. पण नाही, बाबांनी सांगितलंय म्हणल्यानंतर लागले उड्या मारायला. अगदी या बाबाच्या नावावर मोठमोठे अधिकारी, मोठमोठे राजकारणी हे आपलं उखळ पांढरं करून घ्यायचे आणि त्या राजकारण्यांना किंवा त्या अधिकाऱ्यांना आपल्याकडं आलेल्या आणि आपल्या ताब्यात असलेल्या वशीकरणाच्या माध्यमातून आपल्या सोबत शरीर सुखासाठी, लैंगिक सुखासाठी तयार झालेल्या महिलांचा तो या अधिकारी आणि राजकारणी लोकांकडं आपली कामं करून घेण्यासाठी वापर करायचा. म्हणजे किती नीच प्रवृत्ती होती हे लक्षात घ्या. हे लेदर करन्सी नावाचा एक जो प्रकार आहे, जो राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो किंवा मान्यता आहे त्या प्रकाराला, या प्रकाराचा मास्टर माइंड कदाचित अशोक खरातच होता की काय, अशी आता शंका येऊ लागली. आणि या सगळ्या प्रकारानंतर रुपाली चाकणकर यांची विकेट जरी पडलेली असली तरी रुपाली चाकणकरांपुरतंच हे प्रकरण मर्यादित राहणार नाहीये, तर राज्यातले, सत्तेतले आणि विरोधातले अनेक लोक हे सत्तेतून बाहेर पडतील किंवा त्यांना नामुष्की त्यांच्यावर ओढवेल आणि त्यांचं तोंड लपवण्याची वेळ त्यांच्यावर येईल, अशी माहिती सध्या तरी सूत्र देत आहेत. एक निश्चित आहे की जर का तुम्हाला थोडेफार तंत्रमंत्र येत असतील किंवा तुम्हाला जर का थोडंफार नाटक चांगलं जमत असेल तर समोरचा माणूस कितीही मोठा असला तरी तो तुमच्या ढोंगाला बळी पडतो. हेच या खरात प्रकरणावरून समोर आलेलं आहे. तुर्तास इतकंच. खरात प्रकरणाचे अधिक डिटेल्स जसजशी प्राप्त होतील, जसजशी तपासातली माहिती पुढे येईल, त्याप्रमाणे आम्ही न्यूज अँड व्ह्यूच्या प्रेक्षकांसमोर ती मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.